नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज 3 दिवसाचं विशेष संसदेचं अधिवेशन उद्यापासून चालू होणार आहे आणि त्या 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला सक्षमीकरण बिल आणण्याच्या नावाखाली देशामध्ये लोकसभेच्या जागांचं परिसीमन करण्याचं एक ठराव मंजूर करून घेण्याचं दृष्टीनं प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा निर्णय घेत आहे त्यामुळं विरोधी पक्षामध्ये खळबळ माजलेली आहे आणि NDAच्या घटक दलामध्ये देखील खळबळ माजलेली आहे. ज्या NDAचे घटक चंद्राबाबू नायडू आहेत, स्टॅलिन आहेत, जवळजवळ त्यांच्याकडे 25 ते 30 खासदारांचा गठ्ठा आहे. लालू प्रसाद यादव हे तर ह्या बिलाच्या विरोधात आहेतच, परंतु NDA घटक दलाचे जी काही मंडळी आहे, नितीश कुमार हे देखील या संदर्भात नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि बहुमत देखील हे सरकार मिळवतं का हा पहिला प्रश्न निर्माण झालेला आहे. तशी लोकसभेच्या 543 जागा आहेत आणि परिसीमनानंतर जवळजवळ 850 जागा करण्याचा हेतू भारतीय जनता पार्टीचा आहे, RSSचा आहे. आणि त्या दृष्टीनं ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा नारा प्रबल आहे, मग उत्तर प्रदेश असो, राजस्थान असो, गुजरात असो, या पट्ट्यामध्ये आपण मध्य प्रदेश असो, जास्तीत जास्त जागा परिसीमनामुळे निर्माण होऊ शकतात. साधारण 450च्या अधिक जागा या लोकसभेच्या या पट्ट्यामध्ये, हिंदी पट्ट्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळं आगामी काही वर्ष आपल्याच हातात सत्ता राहील किंवा ठेवायची एन प्रयत्न करू असा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत नाही, 240 जागाच त्यांच्याकडे आहेत. आणि तसं म्हटलं तर लोकसंख्येची जनगणनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जवळजवळ जनगणनेला सुरुवात झालेली आहे. आणि जनगणना ही 28 पर्यंत संपणार आहे आणि 29ला नंतर लोकसभेची सार्वजनिक निवडणूक आहे. असं असताना भारतीय जनता पार्टी तात्काळ 3 दिवसाचं अधिवेशन घेऊन हे परिसीमन करण्याचं काही धोरण आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे गोत्यात येऊ शकतं, पडू शकतं. आणि तसं म्हटलं तर 2011ची जनगणना झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्या अनुषंगानं कुठलीच भूमिका घेतली नाही. आणि मग आता घाईघाईने ते परिश्रमाचा निर्णय घेता, जो काही महिला आरक्षणाचा 33% निर्णय आहे, तो निर्णय 29 नंतर लागू करणार आहे, 30 नंतर लागू करणार आहे. मग हा अट्टास का हा प्रश्न विरोधी पक्ष करतायत. पश्चिम बंगालच्या निवडणुका चालू आहेत, तामिळनाडूच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीमध्ये जवळजवळ देशातील 100 खासदार अडकून आहेत. असं असताना त्यांचं लक्ष विचलित करून या ठिकाणी जो काही संसदेचं विशेष अधिवेशन ठेवून परिश्रमाचा निर्णय घेतलेला आहे, तो कुठेतरी सरकारची मनशा वेगळी आहे. कारण 28च्या जनगणनेनंतर तुम्ही परिश्रमण करू शकता, पण असं न करता आता 2011च्या जनगणनेमध्येच परिश्रमण करून घ्यायची आणि 850 जागा निर्माण करायच्या आणि येणाऱ्या पुढे 450 जागा आपण कशा मिळतील आणि कायम स्वरूपाचं आपलं सरकार राहील असा भारतीय जनता पार्टीचा होरा आहे. तो किती यशस्वी होतो हे काही दिवसात समजून येणार आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.